सांगोल्याचं राजकारण तापलं. नवीन आघाडीच्या एंट्रीने दिग्गज नेत्यांची झोप उडाली आहे. आता लढत होणार आहे चुरशीची. सांगोल्यात नव्या शक्तीचा उदय. कोणाला बसणार फटका, पहा सविस्तर. निवडणुकीचा आपण विचार करतो की येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या सगळ्या माध्यमातून सुद्धा अगदी आपण सर्वांनी आपल्या स्पष्ट भूमिका आपल्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वांनी केल्या. तर लवकरच तुमची मला वाटतं मला वाटतं तुमचं हे निश्चितीकरण होईल. जागा वाटपाचं पण तुमचं फायनल होईल. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा अगदी तुम्ही बघितले अगदी शेवटच्या क्षणाला नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये शेवटच्या क्षणाला काही उमेदवार पक्षामध्ये घेऊन उमेदवारी दिलेली आपण पाहिले. म्हणजे त्या निवडणुकीसाठी असं यदा कदाचित तोच फॉर्म्युला पंचायत समिती जिल्हा परिषदेला जर वापरला गेला तर येणाऱ्या काळामध्ये जर स्वाभिमानीला सुद्धा त्यामध्ये जर सामील करायला गेले आणि तुमच्या गटाला आम्ही सर एवढ्या जागा देतो आणि तुम्ही अशा अशा याच्यातून हे करावं, याबद्दल आपल्या तुमच्या ज्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या जे तुमचे कोण असतील, जे मेन भूमिका उठवणारे तुमचे किंवा सगळेजण असाल, ते तुमच्या वतीने कोणतरी प्रतिनिधी त्यांनी या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी असं मी त्यांना विनंती करतो. म्हणजे तडजोडीचीच भूमिका म्हणताय ना. जागा जर देतोच म्हणले तुम्हाला तर स्वाभिमानी आघाडीला जागा देऊ असा कोण मायकला अजून जन्माला आलेला नाही या तालुक्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमाता अहिल्यादेवी, त्यानंतर जिजामाता, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्या सगळ्यांच्या महामानवांची शपथ घेऊन आम्ही स्वाभिमान विकला जाऊ नये, पैशाला आपण विकत जाऊ नये. ज्या कार्यकर्त्यांना शिवसेना असेल, ज्याला म्हणतात की बाबा शेकापला शेपूटच नाही, शेकाप असेल आणि शेकापमधलं आणि हे बाकीच्या ह्याच्यातलं भुरकं नेता असतील, या नेत्यांच्या कुठल्याही दलालीला त्याला न जाता स्वाभिमानी आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत लढेल आणि लढत राहील. आणि उलट स्वाभिमानी आघाडीमध्ये जर समजा या तालुक्यातले प्रस्थापित नेते जर आम्हाला तुमच्या सोबत घ्या असे जर म्हणत असेल तर आघाडीतल्या या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून त्यांनाही सुद्धा याच्यात सामील करून घेतलं जाईल. आणि 100% आजच्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांच्या बुडाखालची वाळू सरकलेली आहे. कारण या तालुक्यामध्ये हवेतनं असं धाड 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 करत हेलिकॉप्टर जात होतं, असं वर उडत 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 ते हेलिकॉप्टर रानामाळावर हे होत होतं. आणि आमच्या या तालुक्यातल्या शेरडवाल्यांनी हेलिकॉप्टर माळशिरसला पाठवलंय. एवढं मेंढरवाल्यांच्यात, शेरडवाल्यांच्यात आणि या भगव्यात, हिरव्यात आणि निळ्यात ताकद आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या नावाला लागू नका. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या सभा घेतल्या, तुम्ही अनेक यांच्या ग्रामविकास मंत्र्यांच्या सभा घेतल्या, गल्ली बोळातनं तुम्ही हिंडवलं. आणि मुख्यमंत्री काय कुठल्या गल्ली बोळात येत असतो, ग्रामविकास मंत्र्याला काय मानमध्ये खटावमध्ये करून खात नाही म्हणून आमच्या तालुक्यात गल्ली बोळात येतात. ही धाकळी गुटुडी गट स्वाभिमानी आघाडीचा हा धाक आहे. आणि म्हणून या तालुक्यामध्ये मुख्यमंत्री असेल, ग्रामविकास मंत्री असेल, या तालुक्यामध्ये यावं लागतं. आणि इथून सुद्धा ते अजून येतील, आम्हाला स्वतः म्हणतील गुटुगडे तुम्हाला आम्ही एवढं देऊ. आज सांगतोय बाळमामाची शपथ, मायाका देवीची शपथ, खंडेरायाची शपथ घेऊन सांगतोय स्वाभिमानी आघाडीचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही असं मी शपथ घेतोय. धन्यवाद. अगदी शेवटचा एक अगदी स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून जे पदाधिकारी आहेत त्यांच्या सर्वांसाठी एक मी बघतोय. आता बघितलं यामध्ये RPI, त्याचबरोबर बहुजन पार्टी, MIM अशा अनेक गट एकत्र येताना स्वाभिमानी विकास आघाडीमध्ये दिसत आहेत. पण त्या सगळ्या माध्यमांमध्ये अगदी महत्वाचा मुद्दा उपस्थित करतो सर, की सांगण्याचा मुद्दा असा आहे की MIMच्या भूमिकेत असतील, बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून असतील, बहुजन पार्टीच्या माध्यमातून असतील, RPIच्या माध्यमातून असतील, आज तुम्ही सर्वांनी या ठिकाणी स्वाभिमानी विकास आघाडीमध्ये आला बरोबर आहे. परंतु काही तुमचे तालुका पदाधिकारी तुमचे काय अजून असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून अगदी त्यांच्या विचारसरणीतून त्यांना चर्चात्मक होऊन तो तुम्ही स्वाभिमानी विकास आघाडीकडे या सगळ्याचा सर्वांमध्ये पाठिंबा. मी बहुजन समाज पार्टीचा सांगोला विधानसभा महासचिव वाडीतलाच कार्यकर्ता आहे. मी
कार्यकर्त्यांसंग आणि सर्वांसोबत चर्चा केली. त्यांचं मत असं होतं की जसं क्रांती बारामतीतनं घडलेली की उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या गडामधनं हत्तीनं धडक दिलेली आहे. त्यामुळं हा पॅटर्न जो आहे पूर्ण महाराष्ट्रभर राबवायचा आहे आणि त्यासाठी समविचारी पक्षाने घेऊन तुम्ही जे काय म्हणला की मॅनेजमेंटचं राजकारण, आमचं रेकॉर्ड जर बघितलं तर आज तागायत मॅनेजमेंटचं राजकारण आम्ही केलेलं नाही. कारण आमदार साहेब असताना आबासाहेब असताना बी आम्हाला अनेक वेळा नगरसेवक एक जागा, काही पैशाचे ऑफर, अशा अनेक ऑफर येऊन गेलेल्या आहेत. पण आम्ही कधी तडजोडीचं राजकारण केलं नाही. स्वाभिमानी विकास आघाडी तडजोडीचं राजकारण करणार नाही. आम्ही जे काय ते स्वाभिमानानं लढू आणि राजकारणामध्ये हार जे पराजय हा होतच असतो. त्यामुळे आम्ही ताकदीनं कसं आमचे उमेदवार निवडून येतील आणि कसं निवडून आणता येतील ह्या ताकदीच्या बेसवर आम्ही 100% सर्व जातीची मूठ बांधून आम्ही विजयाच्या दिशेने चाललो. चाचा, आपण एमआयच्या भूमिकेतून आपली काय भूमिका असेल? एमआयएम देखील खास करून बहुजनामध्ये बहुजन समाज याच्यामध्ये सामावलेला आहे. विशेषतः मुस्लिमांकडे देखील जे यामध्ये लक्ष देऊन आपले पूर्ण मांडले जातात, ज्यामध्ये कोळा गट असेल, गेरडे गट असेल, मौद गट असेल. परंतु या सगळ्यामध्ये सुद्धा एक कोळा गट अगदी म्हणजे अगदी आमदारकी याच्यापासून त्या सगळ्यामध्ये म्हणलं जातं की कोळा गट जिकडे वळेल तिकडे प्राबल्य जास्त जातं. पण अशाच या नेतृत्व असणाऱ्या या कोळा गटाच्या याच्यामध्ये स्वाभिमानी विकास आघाडीकडून एक नेतृत्व उभा राहताना आपल्याला पाहायला दिसते. तर नाव काय आपलं? कोळे. तर आपण स्वाभिमानी विकास आघाडीकडून आज इच्छुक आहात. येणाऱ्या काळामध्ये आपण स्वाभिमानी विकास आघाडीकडून आपण निवडणूक लढवणार. तर आपला स्वतःचा अजेंडा या बाबतीत काय असणार आहे? स्वतःचा अजेंडा आपला असा असणार आहे की आतापर्यंत आपण त्यांचं प्रतिनिधित्व आपण करत आलोय, त्या प्रतिनिधित्व आपल्याला कधी त्यांनी वाहून नेण्याची क्षमता त्यांनी कधी दाखवली नाही. त्यासाठी आपल्याला स्वाभिमानी आघाडीनं स्वीकारलं की तुम्ही स्वाभिमानीचं काम करा, त्या माध्यमातून तुम्हाला आम्ही काम करण्याची संधी देऊ आणि तुमच्या माध्यमातून आम्ही आपलं तुमचे तिकीट जाहीर करू देऊ. आणि तुम्ही विरोधकांचं आता तुमच्या ह्याच्यामध्ये किरण पांढरे उभा करणार आहेत वाटतं ते, पण त्यांना तुम्ही कसं टक्कर द्या? अहो, टक्कर हे हा कोणी पैलवान फडात उभा राहतच असतात. त्या फडामध्ये मैदान हा मोठं गाजलेलं असतं की मैदानामध्ये भरपूर हार जीत होत असते. पण त्यातून सुद्धा आपण आपल्याला काही प्रयत्न केल्याशिवाय त्या मैदानात आपण हे उतरलं पाहिजे. ठामपणे आपली भूमिका अशी राहणार आहे की आपल्याला स्वाभिमानानं जे स्वीकारलं तसं स्वाभिमान आपण हे स्वीकारणारच, एवढी ठाम भूमिका आहे आपण. स्वाभिमानीकडून निश्चित उभा. राजकीय त्याचबरोबर ज्या गटावर अगदी मला वाटतं आता फार लक्ष लागलेलं आहे ते जिल्हा परिषद गट घेरडी, त्यातमधलाच पंचायत समिती गट सोनन. अगदी सोननचं सुद्धा नाव ऐकलं तर बऱ्याच वेळा पाहायला मिळतं की सोननगण हा अगदी चुरशीचा मांडला जातो. आणि या चुरशीच्या सोनगणामध्ये स्वाभिमानी विकास आघाडीनं तिथं सुद्धा अगदी त्यांचा उमेदवार देण्याचा या ठिकाणी निश्चय केला आहे. आणि त्या जे उमेदवार म्हणून निश्चित या ठिकाणी पुण्याच्या मार्गावर असतील त्यांच्याकडे आपण थोडंसं नाव आपलं. माझे नाव बाळासाहेब जयसिंगराजे, सोनन पंचायत समिती. जर मला पक्षानं जबाबदारी दिली तर ती पूर्णपणे मी पार पाडण्यास सक्षम आहे. सोनन पंचायत समिती गणातून तुमचा अजेंडा काय असेल? आता गेल्या कित्येक पिढ्यांपासून म्हणजे 3-4 पिढ्यांपासून आम्ही शेकअप सोबत काम करत आहे. तर आतापर्यंत आम्हाला ना कुठली पद ना प्रतिष्ठा, आणि अशा अवस्थेमध्ये असं एक अचानकपणे असं एक वादळ तयार झालेलं आहे या संघटनेमध्ये स्वाभिमानी आघाडीचं. आणि या वादळासोबत आम्ही पूर्णपणे ताकदीनिशी आणि आम्हाला त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी जी जबाबदारी देईल त्या जबाबदारी पूर्णपणे आम्ही पार पाडू एवढी मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं वचन देतो.
धन्यवाद. त्यानंतर स्वाभिमानी आघाडीचे स्वाभिमानी विकास आघाडीचे अगदी स्टार प्रचारक म्हणून सगळ्या तालुक्यावर ज्याचं नाव लौकिक त्यांचं ते डोंगरगावचे रहिवासी प्राध्यापक बाबर सर, ज्यांच्या या स्वाभिमानी याच्यासाठी स्टार प्रचारक म्हणून नेहमी त्यांनी त्या संघटनेबरोबर आता सध्या त्यांचं काम करण्याची इच्छा आहे आणि ते या संदर्भात त्यांचं काय मत आहे आपण थोडंसं या ठिकाणी बोलूया. नमस्कार बाबा सर. या ठिकाणी आपण आताच्या स्वाभिमानी विकास आघाडीबद्दल आपलं काय मत इच्छा सांगू शकता? थोडक्यात माझं स्पष्ट सांगण्याचं मत आहे की आता स्वाभिमानी पक्षातून आपण पंचायत समिती आपल्या जेडपी गटासाठी उमेदवारी घेण्याचं मुख्य कारण काय? आज जसं 18 वर्षाचा मी झालो तेव्हापासून आम्ही मतदान करतोय. फक्त ते गट कुठला आहे काय माहिती नसतं, त्याच्यामध्ये कोणता विकास आहे काय माहिती नसतं. फक्त उठकासूट जायचं मतदान करायचं, नुसतं म्हणायचं गिरडी गट सोडून. पण तिथल्या भौगोलिक अवस्था विकास याच्याकडे कधीही कुणी डोकं पाहिलं नाही. ज्यावेळेस मी स्वतः पाहिलं आणि ते दुःख झाल्यानंतर मी स्वाभिमानी पक्षातून उमेदवारी या ठिकाणी उभा राहण्यासाठी इच्छुक आहे. आणि त्याचबरोबर आता गिरडी जिल्हा परिषद गट, पण आज जर एवढे प्रस्थापित मंत्री संत्री गिरडी गावात घेऊन गेले, पण आज गिरडी गावामध्ये एवढं मोठं दुर्दैव आहे की गिरडी गावामध्ये कुठेही अहिल्यादेवीचा पुतळा नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही आणि गिरडी गावामध्ये स्थलांतराशिवाय पर्याय नाही तिथल्या लोकांना. तरी स्थलांतर न थांबून गिरडी गटामध्ये MIDC स्थापन करण्यासाठी माननीय आमचे मित्र इंजिनियर उटुगडे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही MIDC स्थापन करण्याचा प्रयत्न 100% करतो. भविष्यामध्ये जसं पंचायत समिती म्हणजे स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून अगदी तुम्ही पंचायत समिती गणासाठीच नाही तर जिल्हा परिषद याच्यामध्येच नाही तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा की विकासाभिमुख कामाच्या दृष्टिकोनातून म्हणजे स्वाभिमानी विकास आघाडी त्या विकासामध्ये सुद्धा स्वाभिमानी दाखवणार, म्हणजे त्या पद्धतीने विकास करणार असे एक प्राबल्य आपल्या स्वाभिमानी बऱ्याच आपल्या तुमच्या युतीमधून आता पाहायला मिळतं. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा अगदी गिरडी जिल्हा परिषद गटातून ज्यांच्या माध्यमातून आपण खासदारकीला गिरडीतून निवडणूक लढवणार आहे त्यांनी आज या ठिकाणी ठरवलंय त्यांनी गिरडी गटातून अजून काय कोण जिल्हा परिषदला निवडणुकीला कोण उभा राहणार या संदर्भात त्यांनी थोडंसं बोलावं असं मी त्यांना विनंती करतोय. नमस्ते का. तर आपण या ठिकाणी जिल्हा परिषद गटातून गिरडी गटातून कोण उमेदवारी असेल असं आपल्या या विकास आघाडीकडून जे घराणेशाही किंवा प्रस्थापित लोकांचं राजकारण ते मला मान्य आम्हाला नाही येत आहे. मी जिल्हा परिषदेसाठी दुसऱ्यांना उमेदवारी देण्याचा आमचा सगळ्या आघाडीचा प्रयत्न होता, पण तिथं एवढे नालायक राजकारणी नेते की ते आमच्या उमेदवाराला फोडू शकतात ही आम्हाला भीती होती. आणि आम्ही मायकाला वाघाचा बछडा आहे की आम्ही एकदा अर्ज भरला की माघार घेत नाही हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे. आणि ते घडावं म्हणून जर दुसरे इच्छुक असतील तर जर अर्ज काढणार नसले तर त्यांना आम्ही उमेदवार देऊ गिरडी गटातनं, पण त्यांच्या दबाव आणून आम्ही दाखवून त्यांना माघार घ्यायला लावतील म्हणून मी स्वतः माझी सोयची पत्नी वंदना रामचंद्र बुटुडे यांचा अर्ज भरणार आहे. आणि जर तिथं तगडा माणूस भेटला आपल्याला पण जो अर्ज काढणारा नसला तर आपण त्यांना संधी देऊ, कारण घराणेशाही आणि घरातच उमेदवारी घेणं हे आम्हाला कधीही मान्य नाही. पण जर तिथले नालायक राजकारणी आहेत गिरडी गटातले मला चांगलं माहिती आहे की ते कुठल्या पातळीवर जातील आणि त्या बिचाराला दमदाटी करून अर्ज काढतील, म्हणून मी स्वतः निर्णय घेतला की माझ्या मंडळीला उभा करायचं आणि शेवटपर्यंत ताकदीने तिथली निवडणूक लढायची. कारण आम्ही कुणाला भेट नाही, आमदारकीला सरांचा अर्ज भरला अर्ज काढला नाही, 2 वेळा लोकसभेला अर्ज भरला अर्ज कधीच काढला नाही, कारण आम्ही तिथल्या त्या लोकांना भेटच नाही. जनता सगळ्यात चांगली आहे, जनता देव आहे तिथली गिरडी गटातली जेवढे गाव आहे जनता देव आहे. पण तिथे भुरटे पुढारी आहेत ना जे म्हणतात आमचा बालेकिल्ला आहे, या जे बालेकिल्ला म्हणणारे पक्षाचं जहाज बुडलंय तिथं आता 2 कॅप्टन आले ती म्हणते कॅप्टन म्हणते मी जहाज चालवतो मी चालवतो, आणि तुमच्या भांडणात ती जहाज बुडलंय तुमच्या पक्षाचं आहे ती बघा. तुम्ही जे म्हणता का नाही जो पक्ष तिथला बालेकिल्ला आहे XYZ त्याचं जहाज ऑलरेडी बुडलंय नगरपालिकेला कळलंय. त्यामुळे हे 2 कॅप्टन भाऊ आहेत का नाही यांच्यात भांडणं लागले
त्यांनी तुमचं जहाज व्यवस्थित एकानं फक्त सांभाळा, दोघं जण सांभाळा, या भानगडीत पडू नका. आणि इथनं पुढे तुम्हाला सांगतो गिरडीत आता सांगतो की तिथं आम्हाला 50%च्या वर चांगलं मतदान होणार आहे या स्वाभिमानी आघाडीला. कारण 15-20 गावं आम्ही पूर्ण फिरलोय. तिथं जवळजवळ 8-10 वर्ष प्रत्येक गावात जाऊन संपर्क केलाय. जास्त आता बोलणार नाही, पण तुम्ही CBS न्यूजचे आमचे कोळी सर असतील, चांदबाई असतील, बाकीचे काय मित्रमंडळींना आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मीडियाचा मी आभारी आहे. येणाऱ्या काळामध्ये स्वाभिमानी आघाडीची भूमिका विशेष मध्ये आम्ही एसटी स्टँड पूर्ण प्रकल्प राबवणारच आहे. आणि मौजच्या ग्रामपंचायतीमध्ये 65 एकर गायरान जमीन आहे. त्या जमिनीमध्ये आम्ही गार्डन बनवणार आहे, नाना पार्क बनवणार आहे. या जसं की अकलूजमध्ये सयाजीराजे पार्क आहे, तसे अजून अनेक प्रकल्प आम्ही मौजमध्ये राबवणार आहे. पाटील साहेब, जिल्हा परिषदचं बोला. मी स्वतः जिल्हा परिषदेला उभा आहे. गट सांगा, तुमचा गट सांगा. मी ज्ञानेश्वरात, मी बौद्ध गणातून जिल्हा परिषदला उभा राहणार आहे. आमच्या गणामध्ये कटपल, चिकबहुद, लोटवाडी, नवी जुनी, महूद, महिम ही गावं येणार आहेत. आणि त्या गावाचा सर्वे करून सर्व विचार, सर्व मतदार बांधवाचा, सामाजिक बांधवा सगळ्याचा विचार घेऊन मी उभा राहणार महूद गटाचं आपण पाहिलं की विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांचं प्राबल्य होतं. त्याचबरोबर माजी आमदार सन्माननीय शाहीराव पटेल यांचा आमदार होता. आणि त्यांच्या कार्याला अगदी कामं असता एवढ्या यांच्या पदावर असताना सुद्धा कामं नाही केली. आणि त्या माध्यमातून ज्या समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले आणि ते रस्त्याचे वगैरे मुद्दे मांडले, त्या महूद गटाचे एक स्वाभिमानीतर्फे जे जिल्हा परिषद ठामपणे त्यांच्या विरोधात आम्ही स्वाभिमानी निवडणूक लढणार असं जाहीर केलं. त्यानंतर आपण ओळखतोय की जे अगदी गट खरं तर अगदी जसं महूद गटाचा जे आहे तसाच पद्धतीचा जवळा गट, ज्या जवळा गटाचा आपण पाहतोय तिथं सुद्धा सोलापूर जिल्ह्याच्या आमदारकीचं नेतृत्व माझे आमदार सन्माननीय बालेकिल्ला असणारा, ज्यांचा अजूनपर्यंत म्हणतात की बालेकिल्ला जवळा गट हल्ला जात नाही, माझे आमदार दीपक आबा सावळे पाटील, पण त्यांना सुद्धा अगदी स्वाभिमानी जी आता निर्माण झाली आहे त्याच्यामधून स्वाभिमानातून एक नेतृत्व आज पुन्हा एकदा जिल्हा परिषद गटासाठी त्यांचं मत काय आपण आता या CBS न्यूजशी त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर. बरं, आपण जवळा गटातून उभा राहणार, तर आपली भूमिका जवळा गटात काय असणार? कामाच्या संदर्भात रस्ते व्यवस्थित नाही, पूर्ण रस्ता ह्याकडून त्याकडला पूर्ण डबे दररोज ऍक्सिडेंट चालू आहे. लोकांच्या सोयी नाहीत रस्त्याच्या. गुंडगिरी रस्त्याला मोटरसायकल सुद्धा जाऊ शकत नाही असा रस्ता झाला आहे आता परिस्थितीला. जवळपासून सांगोल्यापर्यंत येतो पूर्ण रस्ता खराब आहे. दररोज एखादा कोणता ऍक्सिडेंट होतो. कोणाला एवढा आमदार जाते पण कधी त्याच्यावर काही लक्ष कोणाला नाही. त्याच रस्त्याने येते, त्याच रस्त्याने दररोज जाते, पण कोणाला त्याच्यावर लक्ष काहीच नाही. पण असं सांगितलं जातं की माझे आमदार दीपक आबा सावळे पटेल यांचं नेतृत्व तिथं असल्यामुळं तिथं जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचाच व्यक्तिमत्व तिथं किंवा त्यांचा जो व्यक्ती जिल्हा परिषदचा त्याच्यावरती भर द्यायचं. जर यदा कदाचित तुम्हाला जर तशा पद्धतीचं काय आलं तर तुम्ही त्याबद्दल काय भूमिका घ्या? आबा दररोज त्याच रस्त्यात जाते. आपण स्वतः लक्ष दिलं पाहिजे त्या रस्त्याला. बाबा आज एवढं ऍक्सिडेंट होते, काय होते, आबांनी लक्ष देऊन ते करून घ्यायचं काम आबाच होतं. आबाला एवढं आपण समजे जनतेतून आबाला समजे पक्षातून त्यांना त्या पद्धतीनं त्यांना तेवढी मतं येते किंवा त्यांना चांगले मानते. त्या गावावरून येत असताना त्यांना थोडं हे करणं गरजेचं होतं की बाबा आज आपण ह्याच रस्त्याने जातोय, ह्या रस्ता कसा ठेवला पाहिजे किंवा जनतेला आपण चांगलं प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण यदा कदाचित आबाजीच तुम्हाला जर शब्द दिला की तुमची मार्गी आपण कामं लावू, यावेळेस तुम्ही माघार घ्या, याबद्दल तुम्ही काय बोलता? आमचा पक्ष स्वाभिमानी आणि हा ऐकला जात नाही आणि घेतला जात. आणि स्वाभिमानी पक्षातून काय असेल स्वाभिमानी पक्षातून तुम्ही ठामपणे निश्चित उभं राहणार. यदा कदाचित असं जर आलं तरी पण तुम्ही माघार घेणार नाही, हा तुमची ठाम भूमिका आहे. पक्षाने जर मला तिकीट दिलं मी
काय अडचण नाही. म्हणजे तुमची निवडणूक लढवण्याचे हे निश्चित ठरले. जे उमेदवार ज्यांच्यावर आता पहिला दिवस काय त्यांना एक प्रश्न त्याने त्यानंतर आम्ही पाहतोय की बहुजन समाज पार्टी हे सुद्धा स्वाभिमानी संघटनेमध्ये किंवा स्वाभिमानी आघाडीमध्ये स्वाभिमानी आघाडीमध्ये बहुजन समाज पार्टी ज्यांचं खरं तर सगळीकडे पाहतोय आपण की अगदी मेन ह्याला हात घालण्याचं नेहमी त्यांचं कार्य असते आणि त्यांच्या माध्यमातून अगदी बऱ्याच वेळा म्हणजे जिथं आम्ही होतो तो वाचा फोडण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा घडलेलं आहे. तर त्यांचे आज तालुक्याचे नेतृत्व त्यामध्ये काही पदाधिकारी त्यामध्ये आले. त्यापैकी एक पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी म्हणतो तर आपली या आत्ताच्या तुमच्या बहुजन समाज पार्टीची होती ती स्वाभिमानी जे आत्ताचे तुमचे जे हे निर्माण झाले यामध्ये आपण सामील होता तर यामध्ये आपली भूमिका काय? आमची भूमिका अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्यांना नेतृत्व करण्याची संधी या प्रस्तावित व्यवस्थेने दिलेली नाही त्यांच्या नुसता मताचा वापर आतापर्यंत केलेला आहे आणि ह्या प्रस्तावित व्यवस्थेचं डिपॉझिट सुद्धा ह्या बारीने आम्ही ठेवणार नाही कारण इथला समाज बौद्ध समाज मातंग समाज हा खवळलेला आहे कारण की कित्येक वर्ष झाले यांना प्रतिनिधित्व करण्याची कुठल्या प्रस्तावित व्यवस्थेनं आणि कुठल्या प्रस्तावित पक्षांनी चान्स दिलेला आहे अजिबात दिलेला नाही. म्हणून इथला रामोस समाज असेल मातंग समाज असेल होलार समाज असेल त्यांचं मत आहे जसे SC ST OBC मायनॉरिटी धार्मिक अल्पसंख्याक त्यांची आघाडी करून बारामतीमध्ये निळण पिवळे एकत्र करून जी तिथनं रिझल्ट आणलेला आहे बाबासाहेबांना हाती निवडून आणलेला आहे की हाके सरांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आता हाती निवडून आणला पण या प्रस्तावित व्यवस्थेला आणि प्रस्थापितांना घोडं सुद्धा लावण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहे आणि त्याच माध्यमातून निळा पिवळा भगवा एकत्र करून आम्ही या सांगोल्यामध्ये सर्वसामान्य जनतेला ज्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी या प्रस्तावित व्यवस्थेने दिलेली नाही त्यांना संधी देऊन निळा पिवळा भगवा एकत्र करून ह्या प्रस्थापितांचा बाजार आता उतरण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ताकद लावलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या आमदार माझे आमदार आणि अजून जे भावी आमदार स्वप्न बघणारे त्यांच्यातून जिल्हा परिषद भावी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांना तिकीट प्रस्थापित व्यवस्था कशी देणार आहे त्यांच्याकडे भांडवलशाही आहे भांडवल आहे ते बघूनच देणार आहे पण सर्वसामान्य गरीब मातंग समाजाचा हा कार्यकर्ता आमचा गेल्या अनेक वर्षापासून त्या जवळ गटामध्ये तयारी करतो स्वाभिमानी विकास आघाडीकडून जागा वाटपाच्या वेळेस निश्चित आमच्या वाटेला जर जागा आली तर ती जागा पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि हा मातंग समाजाचं नेतृत्व जे आहे सर्व समावेशक नेतृत्व म्हणून आम्ही या ठिकाणी तालुक्यामध्ये उद्या सांगणार. तुमचं म्हणणं असं आहे की येणाऱ्या काळामध्ये या काय असेल जर स्वाभिमानी जर तुमच्या याला जर जवळा गटातून तुम्हाला जर मिळालं तर येत्या गटात जवळपासून जर तुम्हाला नाही मिळालं तर दुसऱ्या कुठल्या गटातून तुमची निवडणूक लढवण्याची नक्कीच आमचे 4 ओपन गट आहेत तिथून आमची तयारी पूर्ण आहे म्हणजे कोणत्याही 4 गटातून एका ठिकाणी तुमच्या या माध्यमातून तुमच्या स्वाभिमानीच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं त्या स्वाभिमानीमधून एक नेतृत्व तुमच्या वतीने तयार झाले आणि त्यांच्याकडे आपण थोडं वेळ आपण भोजनासाठी लढाई दिली त्याचा तुमचं नेतृत्व आज त्यांचं काय मत आहे आपण या ठिकाणी नमस्कार काय नाव कोंडिबा काका वायदे ठीक आहे आपण या स्वाभिमानीमधून निवडणूक लढवण्याचे इच्छुक आहात बरोबर तर मला काय म्हणायचं आपली काय भूमिका असेल यावर? आता काय झाले गेले कित्येक वर्ष ही प्रस्तावित आहे ती जी मातंग समाज आहे वलार समाज आहे यांना कवा संधी दिली नाही कोणी त्यामुळं बहुजन समाज पार्टीने यावेळेस मातंग समाजाला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं मी करणार आहे.